हरिदासाचे घरी हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईना चोरंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विडाल पांडुरंगा करो प्रथम मन मन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कधी जावे सारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान देपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात विडाल स्वयंभू श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्माने आपलं आराध्य दैवत सोनाजी महाराज यांच्या यात्रेच्या महोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता परमपूज्य गुरुवर्य समर्थ सद्गुरू मौली नरहरी बाबा यांच्या प्रेरणेनं हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे। आज ही जागराची सेवा समस्त ग्रामस्थ भालेगाव बाजार आपल्या सर्वांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान वसंत भाऊ काशीनाथ बेलोकाळ आमच्या वसंत भाऊंकडे आजचे ह्या कीर्तनाचं त्यांच्या परिवाराकडे या कीर्तनाचं सौजन्य आहे आणि आजचे अन्नदाते सोपान भाऊ वमनराव मुरे यांच्याकडून आजचं हे अन्नदान संपन्न झालेलं आहे। आजचे सौजन्य देणारे अन्नदाते यांच्यात आभारच पण आठही महाराजाचे सौजन्यदाते मला वाटतं 8 पेक्षा जास्त दिवस सोहळा आहे आपला रोजचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। याचं कारण हे आपल्या गावातली माणसं आहेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य आहे। या कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण गावकऱ्यांच्या वतीनं मला मिळालं। कीर्तनाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी संपर्कामध्ये राहणारे आमचे परमार्थ स्नेही क्षीरसागर भाऊ त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो। या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सुंदर मृदुंगाचार्य सुंदर गायनाचार्य वारकरी मंडळी चोपदार असतील विनेकरी असतील हार्मोनियम वादक असतील बाल मृदुंगाचार्य कॅमेऱ्यावाले साऊंड सिस्टीमवाले उपस्थित सर्व वारकरी कीर्तनकार कथाकार सर्वांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ विडावलं। एवढा हा भव्य दिव्य सोहळा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्याच्या नंतर आज भालेगाव मध्ये कीर्तन चालू असं वाटत नाही साक्षात पंढरपूरच्या वाळवंटात ही सेवा चालू आहे की काय। आणि नाहीतरी भालेगाव हे आपल्या या परिसरामध्ये प्रति पंढरपूर म्हणूनच ओळखलं जातं। साक्षात स्वयंभू पांडुरंग परमात्मा आपल्या पुण्यनगरीमध्ये अवतरले आहेत आणि म्हणून पंढरपूरच्या असणाऱ्या आनंदासारखं वातावरण या पुण्यनगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे। आणि यात्रेच्या निमित्तानं कीर्तन महोत्सव ही महाराष्ट्राला सुद्धा घालून दिलेले एक आदर्श विचार प्रणाली विडवलं। उद्या काल्याची सेवा आज जागर आहे। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याच्या कीर्तनाच्या अगोदरच्या दिवसाचं कीर्तन हे मागणीपर अभंगावर असावं या नियमाला अनुसरून आज भगवंताकडे मागणी करणारा अभंग विडावलं। सर्वांना विनंती जरा प्रसन्न बसा सगळे असे जरा ताड बसा बरं जरा आणि हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम असं प्रसन्न बसा म्हणजे तुमच्याकडे बघून आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे किंवा आमच्या आतून ते मनाने आलं पाहिजे असं फ्रेश बसा सगळे जरा विडवलं। आज तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात। संत आणि मागणी थोडा इको नॉर्मल कमी ठेव बोलताय। संत आणि मागणी हेच सूत्र मुळामध्ये जुळत नाही। संत आहेत तर मागणी कसं काय करतात आणि मागणी करतात तर संत कसं काय विडवलं।
मागणी कोण करतो? जो मागतो तो, घेतो तो. एक प्रश्न आहे बारीक आहे का? खरंच सांगा, संतांचा अवतार देण्यासाठी आहे का घेण्यासाठी? काय आपला अभ्यास काय, देण्यासाठी का घेण्यासाठी? अहो देण्यासाठी. घेण्यासाठी आपण नाही. कायम भीक मागे येऊन द्या. आपला अवतार घेण्यासाठी आहे, संतांचा अवतार देण्यासाठी आहे. मग देण्यासाठी आलेले संत आज मागणी कसं काय करतात? बरं ठीक आहे, मी म्हणतो देण्यासाठी आलेल्या माणसाने मागणी करणं मान्य करू, पण पहिला दुकानातला माल संपव ना. संतांच्या दुकानातलं मटेरियल संपलंय का? संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार भरले आनंद भांडार, संत उदार उदार भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, संत उदार उदार भरले आनंद भांडार. चलो 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 भरले आनंद देण्यासाठी आले. भरले अनंत भांडार. अनंत स्वरूपात त्यांचं भांडार भरलेले. ज्ञानोबा सांगतात, या संताचे देणे कल्पतरू होणे. अरे कल्पतरू सुद्धा देऊ शकत नाही, हे संत देतात. मग देण्यासाठी आलेल्या संत आज मागणी कसं काय करतात? आणि तुकोबाने सांगितलं, मागणारा माणूस मला आवडत नाही. भिक्षा पात्रावलंबने जळो जिने लाजीरवाने, बिनलाज आहे ते जो कायम मागतो. मग मागणारा माणूस तुम्हाला आवडत नाही, तुम्ही कसं काय मागणी करता महाराज? पर मागत नाही असं म्हणावं तर गाथ्यामध्ये 125 अभंग मागणी पर कस काय? गुतुडाचा नाही हो. तुम्ही म्हणता मागणारा माणूस आवडत नाही, तुम्ही देण्यासाठी आले, 125 अभंग कस काय मागतात? तर त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर 2 स्वरूपामध्ये आहे. संत मागतात याचा अर्थ संत संतासाठी मागत नाही, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं नेतृत्व देवाच्या समोर ते करतात. ही संतांची मागणीच नाही. जेवढे मागणी पर अभंग आहे संत परिपूर्ण आहेत, आणि तुमच्या आमच्यासारख्या अपूर्ण माणसाचं नेतृत्व संत करतात. तुमच्या आमच्या वतीनं ते देवाकडे मागतात. हे त्याचं पहिलं उत्तर. ती मागणी संताची नाहीच. जिथं जिथं मागणी पर अभंग येईल तिथं स्वतःची मागणी जोडायची. फक्त तुमचं आमचं नेतृत्व देवाच्या समोर ते करते. सोपं सांग का? छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी लावलेली. 8 पिढ्या बसून खाल्लं असतं एवढी जहागीरदारी त्यांच्या वडिलांनी कमवलेली होती. ऐका, ते परिपूर्ण होते. 8 पिढ्या बसून खाल्ली असते इतकी इस्टेट त्यांच्या वडिलांनी कमवलेली होती. पण तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, कारण तुमचं आमचं नेतृत्व छत्रपतींनी केलं. जसं रयतेचं नेतृत्व ते करतात, स्वराज्य निर्माण करतात, तसं मागणी संताची नाहीच. ही मागणी आपली. फक्त आपल्या वतीनं संत मागतात. विडवलं. आणि दुसरं उत्तर, संत मागत नाहीत असं नाही, संत मागतात पण अयोग्य मागत नाही, योग्य मागतात. काही मागणे अमानुची, 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 अनुचित अनुचित अनुचित, काही मागणे अमानुचित. वडिलांची रीत जाणत असो. अयोग्य मागत नाही, योग्य मागतात. ज्ञानोबाची मागणी केली, जे खळांची व्यंकटी सांडू खळ, त्यांना सद्बुद्धी द्या.
खळ कोणाला म्हणायचं सांगू का? दुसऱ्याचं चांगलं बघितलं ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचारायचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा पळ, कारण ती विनाकारण करते छळ. विठ्ठल खळ हा फार वाईट असतो बरं का. ज्ञानोबांची मागणी सांगते, मूळ मुद्दा ध्यानात ठेवा, जे खळांची व्यंकटी सांडो ह्याच्यावर चिंतन चालू. खळ किती वाईट आहे. अख्खं गाव जर एक रूपानं सगळे एका मांडपाखाली बसलं तर खळाला करमत नाही. भांडणं झाली की खळ खुश, गावात राडा झाला की खळ खुश, आणि सगळं गाव एक झालं की खळाचं डोकं दुखलंच म्हणून सांगता. आणि पुढचं सांगू का, खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. आणि खळ हा गंध सुद्धा लावू शकतो बरं का. हा, आणि गंधाचं आणि माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपला डुप्लिकेट माल तो मागच्या दरवाजाने यशस्वीपणे विकू शकतो, याला म्हणायचं खळ. हा, खळाची क्वालिटी इतकी सोपी नसती. दृष्ट आणि खळ हे दोन प्रकार आहेत. एक वेळ दृष्ट परवडला, पण दृष्टाला सुद्धा जो बॅकिंग पॉवर देतो त्याला खळ म्हणायचं. दुर्योधना दृष्ट खळ नाही. खळ कोण आहे माहिती का? मामा शकुनी मामा खळ आहे. शकुनी मामाचं काय काय डाव भगवान श्रीकृष्णाला सुद्धा उलगडलं नाहीत, म्हणजे देवाच्या बुद्धीला सुद्धा जे चॅलेंज देऊ शकतो त्याला खळ म्हणायचं. किती वाईट असेल. चालता चालता जो गेम करतो ना त्याला खळ म्हणायचं. एका गावात एक खळ होता, त्याला करमानाच सहज निघालं फिरायला. किराणा दुकानदार असं बसले होतं दुकानामध्ये. जुन्या काळातलं दुकान, सगळ्या वस्तू जवळ जवळ असं, लाकडाचं दुकान, लाकडी खांब वगैरे माळवदाचं. त्या दुकानदाराने खळाला जे हरे घातला. खळा आला, गप्पा हाणता हाणता खळाने काय केलं, तिथं गुळ पडला होता. गुळ उचलला आणि त्या लाकडी खांबाला पुसला. घेणं नाही देणं नाही, उग काहीतरी. गुळ त्या खांबाला पुसला की मुंग्या आल्या, मुंग्या त्या गुळाला चिकटल्या. मुंगळे आले, मुंगळे गुळाला चिकट. कुणाचा कुठं नाही? खळाचा. ही ध्यानात ठेवा. पाल आली, पाल त्याला चिकटली. तिथं मांजर होतं, मांजराने बघितलं. मांजराला वाटलं खांबा उंदर चालाय काय ना. मांजराने उडी हाणली, दारात कुत्र बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन आणि काँग्रेसचं सेनेचं जमन, आणि महाराष्ट्रात काही जमतं, जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. विठवलं मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. कुत्र्याने केली भुकायला सुरू, आणि कुत्र भुकायला लागलं की शेजारचं कुत्र बी आपोआप भुकायला लागलं. कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय, पण भुकणं तर बंद नाही. बघा तुम्ही, गावातली कुत्री भुकले की वस्तीवली भुकतात, वस्तीवली भुकले की वाड्यावली भुकतात. अरे का भुकत आहे, त्याच्यात सार काय आसार काय, तळाशी जाऊन बघा ना सत्य काय. भुकणं सुरूच. दुकानदाराच्या कुत्र्याने शेजारच्या कुत्र्याची लागली भांडणं. दुकानदाराचं कुत्र रगेल होतं, शेजाऱ्याचं कुत्र त्यांनी भांडणात जाग्यावर ठार केलं. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली, माझा तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जीव होता जास्त. आणि शेजाऱ्याच्या दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्र मारलंय. शेजारी म्हणला, मी काय करू? काहीच करू नका, काठी काढा, दुकानदाराचं कुत्र हाना. कोणाचा कुठं नाही? खळाचा. हे ध्यानात ठेवा. शेजाऱ्याने काठी काढून दुकानदाराचं कुत्र हाणायला लागले. दुकानदाराची बाई कुत्री कशी गप्प बसन. ती म्हणली, कुत्र्याची भांडणं होतच असते, शहाण्या माणसाचा काय संबंध मध्ये भाग घ्यायचा. ती म्हणलं, मी काय करू? काठी काढा, शेजारी हाना. कुत्र गेलं पळून. दुकानदाराने शेजारी इतकी भांडणं झाली, इतकी हाणली, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले, चक्कर येऊन खाली पडलं. मग खळाला विचारलं, आता कसं वाटतं? ते मला हाताशी जरा करमायला लागलं. म्हणजे गावामध्ये रक्तपात घडून आणला. त्यावेळेस खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे. त्याच्यावर सांगतो, चालता चालता जेव्हा गेम करतो, मग असा खळ बदलतो का नाही? बदलतो. पण कधी? तुकोबा म्हणले, आमच्या संगतीत उद्या तुका म्हणे, खळ करू शनीची निर्मळ, एका क्षणात निर्मळ करण्याची ताकद आमच्याकडे. होतो का? हो. खटनट गावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे जावे. 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 खटनट गावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे जावे.
भावे तो का मेला कसलाही असू द्या, आमच्या संकेत आला की आम्ही त्याला निर्मळ करतो. शुद्ध होणे जावे, दोंडे पिटी व्हावे, झोका मेळा. खळाना सद्बुद्धी द्या, ज्ञानोबरांची मागणी. नामदेवरांनी मागणी केली. अंकाराचा वारा न लागो राजासा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. नाथ बाबा मागणी करता, संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. तसं तुकोबाने विचारलं, महाराज सर्व संतांच्या मागणीचं चिंतन आम्ही केलं, तुमच्या अंतकरणात काय इच्छा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात हरिदासाची अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाला मागणी आवाज, हरिदासाचे घरी मॉनिटर मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म द्या. काय होता हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या? तेथे नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. हरिदासाच्या घरामध्ये जर संत संगत घडली तर जीवनामध्ये परिवर्तन होते. पैठण निवासी नाथ बाबा ऐका, हरिदासाच्या घरी राहिल्यावर काय फरक होतो हे सांगतो. नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता, रोज. आणि पोळी सुद्धा इतकी सुंदर होती. पोळी जर गुळवणीत टाकली तर पोळी जाग्यावर विकायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं बरं का. गुळवणीत टाकले त्यांनी समर्पण केलं पाहिजे, ती इरगळून गेली पाहिजे तर ती पोळी. आता आताच्या पोळ्या आय आय आय. आमचा एक मित्र आहे का गावा जेवायला, त्याचा अंगठा मुरगाळ पण पोळी तुटली नाही. अरे काय लबरची का काय, लय जड असतात म्हणा काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा बघ. चांगला स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते बरं का. हा काय काय माता मावल्या बघा काहीच करत नाही. पाण्याला फोडणी दिली तरी आमटी अशी तयार, माणूस चुरू चुरू खाते. काय काय जॅम झाल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहील का. अन्नपूर्णा मातेची कृपा कमी पडली. चांगला स्वयंपाक करणं ही सुद्धा कला आहे, त्याला पाककला म्हणते. आणि नवीन मुलींचा तर आता स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमाय. त्या शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला इकडे आले, आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय तिकडे आई नाही, तिकडे सासू जगदंबेचा अवतार. जाळंदूर संगच एका पोरीचं झालं लग्न. सासूबाईने सुनबाई करा पोळ्या. ती म्हणली चपात्या जमत नाही, पोळ्या कशा करायच्या.
त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, सगळी लिस्ट गोळा केली, निम्मा स्वयंपाक तयार झाल्या, मोबाईल स्विच ऑफ झाला, तिला आमटी करायच्या टायमिंगला मिळच लागाना नेमक्या मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजेत, कमी कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. मारती का काय माणसं, 5 माणसाला 50 मिरच्या वाढल्या नसती, मिरच्याचीच आमटी. म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला, तिने कलर वरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं, माझे शिवरात्र आहे, नवरात्र मला नाही जेवत, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्या खाण्याचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणजे मरची नको खावलंय तिखट आहे, मला मी खाणार आहे म्हणजे मग तू जाणार. पहिलाच घास खाला कानात, त्याच्या कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजी काय कमी जास्त तर नाही झालं. मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आले म्हणे आनंद सुरीत आनंद देऊ का अजून थोडी भाजी नको म्हणलं, हेच आनंद बळच पचवलाय मरण मी आता काय स्वयंपाक काय करा. नवीन पोरीला स्वयंपाकच येत ना, आईचा लाड मारण्याचा. पण काही स्वयंपाक होता आमच्या गिरजा मातेचा, पोळी गुळून टाकली तर पोळी जाग्या विगरायची. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा एक बालक तिथे येऊन राहिला होता, त्याचं नाव गावबा. अत्यंत साधा भोळा, फक्त पोळ्या तिथं होत्या तर ते आपल्याला खायला मिळते, त्या खाण्यासाठी तिथं राहिला होता, त्याचं नाव गावबा. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या पाठ असल्यामुळे त्याची हरीच कोणाला घालीत नव्हता. एक सांग तुम्हाला ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र किती आहेत याला किंमत आहे. लोक म्हणतात शिकला तेव टिकला, हा जे वाकला तेव्हाच टिकला. वाकायला शिका, वाजवा टाळ्या जरा जोरात, हाना काना काना. अरे टाळ्याला काय टोल ना काय का टॅक्स आहे का जीएसटी बुवा, मस्त पैकी टाळ्या वाजवायच्या. भाषा कळते ना, नाही तर कसं आता पश्चिम महाराष्ट्र हे जरा भाषेत थोडा फरक नाही कळले तरी माना डोलो म्हणजे तेवढं बरं वाटतं ना आम्हाला. म्हणजे इतकं 500 किलोमीटर येऊन धडपड केलेलं बरं वाटतं बुवा आले तर सर त्याला कळतंय आपलं बी लोकांना. हसून खेळून राहायचं का नाही. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना, म्हणलं का टाळी वाजवणार, ते मला माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का. बोंबलत फिरला, दिगर राखली, येतात किती इज्जत येते ते हिशोब ठेवू ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज. 10 कमी तो इच्छी पेतो बिस्लरी पेन म्हणले आपल्या दुसऱ्या ध्यानात येत. माझे मनापासून प्रार्थना भालेगाव बाजारमध्ये तर कोणाच कर्ज नसावं, जर एखादे असले तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मरत. फिटलं तर फिटलं नाही मारत, नाही तर पोरगा आहे ना मरत, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज. पण असं कीर्तना जरा प्रसन्न बसायचं, जरा विडवलं. वाकला तेव्हाच टिकला. अजून एक वाक्य बोलू का, ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचंय ना त्यांनी काम कमी करायची, फक्त वाकाय शिका. जे हरी कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही, जास्त काम केले लवकर पडत उलट. हे असंच आहे, सध्या लय अवघड झाले, उलट आहे सध्या. काम फिम मापात चालून द्यायची, फक्त गोड बोलत राहायचं जे हरी जे हरी. आता 4-5 दिवस राहिले तेवढ्यात तरी शिका. राहिलेला सगळा बॅकलॉग भरून काढा. जे हरी जे लोक म्हणतात भारी माणूस, एवढा मोठा माणूस मला जे हरी घातला, माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला, काय भारी माणूस आहे. कामच झालं तुमचं, वाकला तेव्हाच टिकला विठ्ठल. मी सांगत नाही, महापुरे झाडे जाती मोठ्याल्या खोडाची जागा काढ दिशेने मोडून पडल्यात. पण लावाळी होती ती हुशार होती, म्हणली रगीलपणा करू नका, पाणी आलं की अंग टाकून द्यायचं. म्हणले पाणी आलं की लवाळे वाकळे, पाणी गेलं निघून, परत उभा राहिले. कोण कोण राहिलंय र पेते लवाळे, वाकायला शिका. म्हणून तो कोबर आहे म्हणे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रव. मुंगी होऊन साखर खायची, मुंगी दिसायला आणि पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला,
बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या ह्या मागच्या लॉटमध्ये. आता मुंबईला जाण्यासाठी गडबड चालू आहे त्यांची. दुसऱ्या मुंगनी सणकुन कानाखाली फॉवर्डवर घेऊन म्हणते दिल्लीला जायचंय. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चारले जब लावले त्याला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, भालेगाव मधून एखादा दिल्लीला गेला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले, नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. आणि तिथे गेल्या त्या मुंगीने गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. डायरेक्ट व्हिडिओ काय नाही, पुरावा व्हिडिओ कॉल घेऊन न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले मोदी साहेब सुद्धा 2 मिनिटात येणार, तुला व्हिडिओ कॉलवर दाखवतो. मग गावातली मुंगी म्हणली, वय ग तू दिल्लीला कस काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. तसं ज्याला परमार्थ क्षेत्रामध्ये मोठं व्हायचे त्याने विकार सोडा, म्हणजे लहान वा ज्ञानोबारा रुपये मोठ्याचा हातदार मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे जाण व्हावे लानावणी लहान म्हणून वाकाय शिकावा. नम्र झाला भूता तिने कोंडिले आनंद. हरिपंडित त्याला अहंकार झाला आणि गावबा अत्यंत साधा भोळा नम्र माणूस. आणि ते हरिपंडित नाथबाबाला सारखं म्हणायचा, नाथबाबा राहिलेला रामायण कोण लिहिन? त्या हरिपंडिताला असं वाटायचं की नाथबाबा बोला, नाथबाबा म्हणतील की आता तुझ्याशिवाय कोण आहे, मला तूच लिही, असं त्याला वाटायचं. तर नाथ महाराज म्हणे, काळजी करू नको, राहिलेला रामायण माझा गावबा लिही. म्हणले गावबा शाळेतच गेला नाही, तेव्हा तर बोळा आहे. म्हणले असू दे, बोळा बोळा असाव पण गाबोळा नसाव. गाबोळा माहिती का? अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, सगळ्यात भयानक जात. मी तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ मूर्ख परवडला किंवा विद्वान तरी परवडला. तर मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतो. बायना मंडळ डोक्यावर पूर्ण हांडा भरलेला ठेवा तरी डोक्याला त्रास नाही, हांडा पूर्ण रिकामा डोक्यावर ठेवा तरी त्रास नाही वाहतुकीला. अर्धा हांडा डोक्यावर ठेवा मन का गेलाच. अर्ध ज्ञान धोकादायक असतं. आम्हाला सुद्धा तसल्या अर्ध ज्ञानावाले लय भेटतात. कीर्तन करताना दोतर का घालता, मग काय बरमोड्या करू का? तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतो, जगू दे ना आम्हाला सुखाने. तू कोबाऱ्याने न्यायला विमान आलं तर मग विमान कुठं उतरलं होतं? म्हणलं तुझ्या बापाच्या रानात. एक मला जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मुगी आत येऊ नाही म्हणून. काय सांगता याडपटाला? काय हे प्रश्न करायचे 2-4 पुस्तकाचे ना आमच्यापासून टूर करायचं. तो आमचा अध्यक्ष झाला का 4 पुस्तकं वाचून? एकदा माझा कीर्तन विषय झाला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. जसं पेराल तसं चुकवतं. काय चुकलं माझं? त्याला ओवी दिली ज्ञानोबरांची, जे शेत्री जे पेरीजे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याचे देखीचे दर्पण आधारे, आरशात बघाल तेच दिसतं, जेमने पेराल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटला, महाराज तुमचं एकदम चुकलं. अरे म्हणलं झालं काय? मला शेंगदाणा पेरला त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाच्या शेंग माहिती ना, नाग शेंगदाणा वर त्याला फलकट आहे का नाही? मी मला आला शेंग, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? उत्तर द्या. मला हलू न द्या ना. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला आधीच सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला ओके आणतो चहा. त्याने असा कपात चहा आणला, म्हणा धरा. म्हणला हा मला फक्त चहा. तो म्हणा चहाचं बिस्किट कुठं नाही? म्हणलं बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? म्हणलं आयो तुमच्या कुठं नादी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय? हे माणसं कशी आनंद वाचाळ भरळ ती भरळ तया कैचा गोपाळ पावे हरी. आनंद बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालट ते रंग, असा समाज आहे माय बाप. ही तार्किक माणसाच्या. आणि एक सांग का, परमार्थामध्ये भोळा चालतो. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवान असतात. असंच काम तिकडे शोध लावित बस, संशोधन कर. इकडे आम्हाला याडेवानी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय, आणि देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी.
काशी अभिमानी असे गर्भवास देव हा बोलण्यालाच भेटत असतो. आवाज थोडा मॉनिटरला पॉवर द्यावं जरा सहज बोला लय आरडवला रिटर्नचे सोडा आवाज छान आवाज आहे फक्त असे रिटर्नची पॉवर सोडा जरा हरिपद प्राप्ती भोळ्या बाबी काशी सोडा अभिमानी असे गर्भवास देव हा बोलण्यालाच भेटत असतो. म्हणले गावबा भोळ्या असू दे भोळा त्या गावबाला जवळ बोलवलं ऐका कृपा कटाक्षाने हळले आपुल्या पदी वैसविले. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत सरकारनं कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलं गावबाचं कुठं सुरू झाले. नाथ महाराजांना इतकीच त्या गावबाच्या वाणीमध्ये पावर निर्माण झाली का हरिदासाचे घरी हरिदासाची विचाराने संगत घडली. तो म्हणतात महाराज मग त्यांचा मुलगा कोणाच्या त्यांच्याच घरात होता ना हे प्रश्न आहे बरं का ऐका. मग त्याला कस काय नाही तो घरात राहिला पण विचारानं संगत घडली नाही. लक्षात घ्या हरिदासाच्या घरात नुसतं राहायचं नाही तर हरिदासाचे गुण आणि त्यांची विचारानं संगत घडावी तर त्याचं परिवर्तन आहे. आणि म्हणून माझी मागणी मज उपजवा जन्मांतर पुन्हा पुन्हा मी हेच मागतो जन्म जन्मांतरामध्ये मला हरिदासाची म्हणजे संताची संगत घडू द्या. तुम्ही मागा म्हणताय ना हेच द्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाऱ्या सांगतात तुम्ही मागा म्हणताय ना हेच द्या मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा. माझी हीच इच्छा आहे काय हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी पुन्हा 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 हरिदासाच्या घरा. आणखी एक प्रश्न एक चित्त देऊन ऐका तुकोबाऱ्या हरीला मागणी करतात आणि हरिदासाच्या घरी जन्म मागतात. म्हणजे हरीच्या समोर उभा राहायचं आणि हरिदासाच्या घरी जन्म मागायचा म्हणजे उघड उघड हरीचा अपमान आहे. लक्षात येतंय का बघा त्याचं गांभीर्य. उभे कोणाच्या समोर हरीच्या मागणी काय केली हरिदासाचे मग हरीच्या घरी नाही हरिदासाच्या घरात जन्म हरीला मागणी. देवाला कमीपणा वाटेल अशी मागणी करतात का असंही नाही. मागणी कसं काय केली ऐका हरिदासाच्या घरी जन्म द्या असं म्हणल्यास नंतर हरीला कमीपणा वाटत नाही. याचं कारण हरीलाच हरीचं घर आवडत नाही. हरीला सुद्धा हरिदासाचंच घर आवडतं. ज्या सुखा कारणी देव विडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी. संत सदन या शब्दाचा अर्थ आहे की हरिदासाचे घरी. याचा अर्थ हरीला सुद्धा दासाचं घर आवडतंय. एकदा काय झालं पंढरपुरामध्ये नीट ऐका. देवाला टेन्शन आलं देव जरा डोक्याला हातानच बसली. धर्मपत्नी आईसाहेब रुक्मिणी माता जवळ आल्या. रुक्मिणी विचारलं मालक काय घेवच म्हणजे काय टेन्शन द्यायला बी तुम्हीच परत काय घेवच म्हणजे ठीक आहे सुखाने. या पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे बरं का
जिथे एक विचार आहे तिथंच आनंद, आणि एक विचार असतं पण नवीन 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 नवरे बघा ना किती आपल्या मालकाला शुद्ध बोलते, एव्हा तेव्हा नुसतं अनुस्वाराच मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण मरायला ती त्या अनुस्वाराने त्याचं पोट भरतय. अहो ऐकलं का, अरे बहिर रे का काय ते सरळ बोलते, उगा शायनिंग हाणायची काहीतरी कोणत्याही शब्द टिंब दिला म्हणजे काय शुद्ध भाषा होत असते का. ठेवण ठेवण अनुस्वार वर्षभर असतो, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही, 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गेला, 3रं वर्ष म्हणतो दिंडी कावा निघायची र. हा दिंडीत मरतो पण घरात नको म्हणला, सुखाने नसल्यावर काय लावायचं. पती पत्नीत एक विचार पाहिजे, थोडा मॉनिटर लावाय. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबत होते, डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणले होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यास नंतर मी तुमचं डोकं दाबते, लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्यावर तुमचं डोकं कोण दाबायचं, तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून डोकेदुखी वाढली म्हणला, नाही तर लई सुखानं जगत होतो म्हणला मी, पण मला येड लागलं होतं, मी अंगाला हळद फासून घेतले, तेव्हापासून मी खरा दुःखी झालो. इतकं टोचून मला कसा बिचारा मात्या माऊलीने स्वयंपाक करायचा, तरी सुद्धा करतात, कारण त्यांची इतकी सहनशीलता पुरुषामध्ये सुद्धा नाही. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते, माना अथवा न माना शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. महिला म्हणताना आज खरा महाराज भेटलाय, आता जेवते येतो ना आम्हालाच धुतोय. महिलांना नावण टीका करण्याचा आपल्याला अधिकारच नाही, कारण आणि करू पण नाही, कारण लोक काय म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली राहत नाही. तुला म्हणून सांगताना अख्ख्या गावाला येडा आणते. लोक म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटामध्येच राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. पोटी बारव आहे आणि त्याच्या सर अरे देव जरी असेल तरी अगोदर देव की मातेच्या खुशीचा आधार घ्यावा लागलाय. कोण म्हणतं महिलांच्या पोटात काय राहत नाही, उगा काही टीका करायची. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याचे, तिला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोच्या शेतकऱ्याची कधी भांडणं होत नाही, चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाती, कापूस याचायला परत महागारी. शेजारी म्हणले 1.5 महिने येणार होते, 1.5 तासात कसं काय महागारी आली म्हणजे, त्यांचं ऐकून कपाशीचं नुकसान करू का, मग मर येच कापूस. ही त्यांच्या जीवावर आपल्या कडक टोप्यात आहे. सकाळी सकाळी गावात 5 वाजता जे आपण गप्पा हाणतोय ना, ती मागं ते हँडल करतात. मग म्हणून तो कोबरा सुद्धा म्हणले पाय लक्ष्मीचे. त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे, समजून घेण्याची भावना पाहिजे. देव टेन्शन मध्ये रुक्मिणीच्या गबस म्हणे माझं मी बघतो, देवाला जरा दडपणच आहे. रुक्मिणी म्हणली आपल्याला बोलणार नाही, यांचा जीवलग माणूस बोलावला. जीवलग कोण आहे, ते हे प्राणापुरवते, जीवापेक्षा कोण आहे प्रिय भक्त. नामदेवरांना रुक्मिणी मातेने बोलून घेतलं म्हणजे देवासोबत जरा मिटिंग करा म्हणजे, लई टेन्शन मध्ये जरा गप्पा हाना म्हणजे जरा मोकळे होते. जरा जीवलग माणसापेक्षा माणूस सगळं मोकळं होत असतो मायबा. आणि अशी एखादी तरी हक्काची जागा कमवायची तर मोकळ्या मनाने चांगलं केलेलं वाईट केलेलं बोलता आलं पाहिजे. माणसाला बोलायला जागा नाही म्हणून गप्पा सातून एकदाच अटॅक येऊ मरत्यात, कोण आत्महत्या करते, पुलावणं उड्या का. त्यांना मन मोकळे करायला हक्काची जागाच राहिली ना, एक तरी जागा हक्काची कमवा. पण एखादीच कमव, लई कमवू नका, ती परत फुटल्यावर पटांगण होत असतं. त्याच्यामुळे मापातच आपली कुणाला बी गुह्य सांगायला जमत असतं. नामदेवरांना बोलून घेतलं आणि नामदेवरांचा देवाचा संवाद झाला. काय हो देवा टेन्शन मध्ये, देव म्हणले ह्या जगाकडे बघितलं की माझं अंतकरण खचतंय. किती सुंदर मनुष्य जात मी निर्माण केली, पण इतकी मूर्खपणा वाटते, पशुला सुद्धा लाजवायला लागली, असे कर्म माणसं करायला लागली. जगाचं राहडगाडग बघितलं देवाला सुद्धा कमीपणा वाटला हो. कारण सध्या अशी परिस्थिती झाली लोकांची. ऐका कलीचे महिमा असत्या सिरिजले जन पापा देते अनुमोदन करीती हेळन संतात. खऱ्याला किंमत राहिली ना आता. खऱ्याला गोळी, खोटाला पुरणपोळी, खरं खत गटकाळी, गरीबाची फाटली जुहडी, ओसल्याला टोळी. गरीबाचं लय मारा नाही. तरुण मुलांना आई बाप सुद्धा नको वाटत. तेव्हा आई बापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4 घामाला, केव्हा आनंद होईल प्रभू रामाला. सध्या असंच आहे, लय अवघड आहे. अहो जपानमध्ये चोर पकडायला मशीन आणलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गवलं नाही, मशीनच नेलं. प्लॅस्टिकचा हाती तो बूट पॉलिश करतो, तेव्हा हात आज जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीन मधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. पैसे हे काय सप्त्याची पंगत आहे का, कोणी यान फुकट खाणं. अडवायचे खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायच्या, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन हिथं एक तिथं एक तिथं एक, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली.
आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीन मध्ये पाय ठेवला, मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला, एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून झाला. मग लोकांना कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. दर्याकरी म्हणे काय सांगाव तुम्हाला. खामगावचा बाजार भरला. खामगावच्या बाजारात एक जण मासे मारायची पावडर एका वस्तूचा, मासे मारायची पावडर 5 रुपयाला पुढे, मासे मारायची पावडर 5 रुपयाला पुढे. मासे लोक म्हणले 5 रुपयाला मासे मारतात घरातल्या माशा, पॉवरफुल औषध मारायच्या पुढ्यात खपले. एक जण घरी गेलं, बायकोला पुढी सूट, मासे मारायची पावडर आणली. पुढी सुटली, पुढीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने मासे हाना. आता एक औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबड्या चालू आहेत ना. म्हणून तर आमच्या जनाबाने अभंग लिहिला. चटचा आवाज आहे, मोठा मॉनिटर मध्ये मोकळा कडक करा जरा, गेन ट्रबल द्या, स्टेजवर द्या आम्हाला बॉक्स मध्ये. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. ताली वाजवा, ताली ताली ताली. दरबार धुंद झालेला आहे, हे खऱ्याला किंमत राहिली नाही. आवाज आणि असे सगळे अस्ताव्यस्तता जगाची बघितल्याच्या नंतर देवाला सुद्धा वाईट वाटलं. पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार वाईट वाटलं देवाला. देव खचले आणि मग देवाने सांगितलं, नामनेर नामा पंढरपुरात करमनाचे म्हणले, मला निवांत जरा फिरायला जाऊ म्हणजे, जरा रिलॅक्स, जरा एखादा हाय का ठिकाण आपल्याला आराम भेटला पाहिजे म्हणजे, दगदगच नको, जरा निवांत जाऊ, मला विश्रांती भेटल असं एखादं ठिकाण सांगा. नामदेव राय म्हणले, देवा तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल त्या जगामध्ये एकच ठिकाण आहे.
तुम्हाला जर आराम करायचा असेल तर जगात एकच ठिकाण आहे, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावं या कल्पवरी. कल्पवर आराम करू शकता. गाव सांगा ना. आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. तुम्हाला विश्रांती ज्ञानोबरायांकडे आळंदीला. आता आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं आहे? हरिदासाचं आहे. म्हणजे हरीला सुद्धा विश्रांती हरिदासाकडे आहे. म्हणून तुकोबाने मागणी करतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मागा म्हणताय हेच द्या, मनसे काही मागा हेच दिगा पांडुरंगा. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. आणि सगळ्यांना विनंती, विठोबा रखमाई भजन करताना अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. हाताने थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. आणि कीर्तन संपल्या सोशल मीडियावर ते सगळे अर्ध्या मिनिटाची क्लिप सगळीकडे पाठवून तिथे केल्या. श्री क्षेत्र बाजार वाले गाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. स्वयंभू पांडुरंग परमात्म्याच्या यात्रेच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात हा सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लोके करण्यासाठी, सोनाजी बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर. महिला पुरुष सगळे हातवर करा अर्ध्या मिनिटासाठी. लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे, मागचे पुढचे, हातवर वर वर. क्या आवाज हा सुख सोळा स्वर्गी नाही डब्बार कुमाई. वा वा क्या बात. गाई 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 हो. मस्त टाळ्या वाजवले बरं का सगळ्यांनी. सगळ्यांनी हात वर केले. तुम्ही जसे हात वर केलं ना तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळेत का उंच जावा हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद गगनाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भामध्ये अख्खं कीर्तन विसरा. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त नाही का. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईच करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल स्वर्गन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारख्या संस्कृतीमध्ये शब्दात कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण देशाला पवित्र विचाराच्या माणसातून ऐका. सैन्य कसं हो चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावं. भारत देश काय सामान्य आहे का? कसा आहे हा देश? पवित्र गुण पावन, पवित्र ते गुण पावन
ते बसणारी म्हणते का धावत येतं हे एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. ते इतकं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही पीटीचा. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्या ते तुझ्या नादाने माझं विसरलं. तू नाही शिकला बाबा, तू पहिलं घर गाठ. तू अजून काही दिवस थांबशील तर मी येडा होईन. तो पिटीचा भाता फोडला, येण्याच्या तारा मोडल्या, पकवादाची शाई पाडली, टाळ वाजवाय बसवला तर टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकाचा वदनी कवळ घेता नाम घ्या. तर रे बस की बात नाही हो निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य घरी काढून दिले. ही गायन वादन आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही, लई सोपं चाललंय. पवित्र ते कुळ पाहून तो देश जे ते हरीचे दास जन्म घे. देश पवित्र हे, कुळ पवित्र हे, माती पवित्र आहे. असा हा पवित्र भारत देश. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. ही जबाबदारी तुमची. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवते टीव्ही पाहता पाहता. वर्गा घालतो लाथा ती मध्ये चला ना माझा माथान काय करू आता जा दिंडी आता काय करते. संस्कार महत्वाचे. कसे घडले राजे. आवाज ह्याला आवाज देऊ का? चॅटला आवाज. माझी जाऊने माझी जाऊने बियाहने सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने बियाहने सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने बियाहने सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने बियाहने सुंदर शिवाजी राजा. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली श्री सुद्धा साक्षात तुळजाभवानी. आणि छत्रपतींच्या तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार. शिवबाची तलवार चमके. शिवबाची तलवार. शिवाची तलवार. ताई वाला ताई ताई.
तलवार चमके शिवाजी तलवार चमके शिवाजी तलवार कशी होती तलवार पडली भवानी जेव्हा मेमाच्या बाहेरी तर रणात फिरली ना कधी ती माघारी धर्म रक्षणासाठी सदा सत्य भवानी झाली जुलूमवर त्याच्या रक्ताने फिना आली मग शाहिद खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी मग शाहिद खान वस्तीला तो आला तळवारी शिवाजी लागी आजमावयाशी गेला शाहिदाच्या घरात शिवरात्रीचे शिरले बघून शिवा मर्द खान मनी घाबरले केला गनिमी काव्याने काही ते खानावर हल्ला शाहिद बोलत या तो बाळा केला शाहिदावर वार केला शाहिदावर वार त्याची कुठली पोटेचा तलवार चमके शिवाजी तलवार तळपल्या फिरलीचा अवतार उघडल्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेमापार चमके शिवाजी तलवार तलवार होती आणि त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता साडेसातीचा लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा पण अभिमान होतो या मावळ्याने या महाराष्ट्राच्या मातीचा आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आज ज्ञानोबा आहे तुकोबरांचं व्यासपीठ आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या धर्म मंडपात लावली हा जीवन जगण्याचा कळस आहे अरे 393 वर्ष होऊन गेले अजूनही छत्रपतीने जशी तशी आहे कीर्ती 18 पकड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेम न करतो आरती राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची झाली त्या राजाचे येण्याने धरती पावन झाली आणि त्यांचे विचाराच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजवण्यासाठी हा धर्म मंडप आहे विडाल आणि एक वाक्य महत्वाचं बोलतो चित्त देऊन ऐका तिसऱ्या चरणाकडे जायचंय आपल्याला ह्या वाक्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काच घराघरात मनामनामध्ये चौका चौकामध्ये आहेत वाक्य नीट ऐका परमार्थामध्ये राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावलं पडली गांभीर्य लक्षात घ्या परमार्थात राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावलं पडली पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही कारण तुकोबरासारख्या संतांची संगत तुकोबरासारख्या संतांची संगत घडली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं तुकोबराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत कारण संतांना लोटांगण घालताना त्यांच्या अंतःकरणामध्ये मात्र शंका निर्माण झाली नाही अभंगाच्या तिसऱ्या
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगता, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे, संतांना शरण जाताना लोटांगण घालताना त्यांची सेवा करताना माझ्या मनामध्ये लज्जा शंका संशय निर्माण होऊ देऊ नको, ही माझी तिसरी मागणी. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे तिसऱ्या चरणात नकोच अंतःकरणामध्ये शंका निर्माण झाली. आणि संत सेवेचं महत्व तुकोबराय खऱ्या अर्थाने तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. संत संग जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो, संगतीवर माणसाच्या जीवनाचं परिवर्तन आहे बरं का. चांगल्याच्या संगतीत गेल्यावर चांगलंच होत असतं. आकाशातून पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला तर गोड होतो, इस्त्यावर पडला नष्ट होतो, फुलात पडला दवबिंदू होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत बिंदू. संगत चांगल्याचे करा. एक जणाने पेढा बनवला, ओरिजिनल पेढा बरं का खव्याचा, बाजारात काय केलं, कुणा संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरं मारायचं औषध विकतात का त्याच्या संग पेड्यावाल्याने दोस्ती केली. ती पेढा ऐकायचं आणि त्याचा मित्र उंदरं मारायचं औषध ऐकायचं. पेड्यावाला लय मोठ्याने आरडायचं, लय गोड आहे लय गोड आहे. ते शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतंय. ते त्याच्या पुढे ऐकायचं ना, लय गोडन खाल्लं की मरते. रुपया भावाने नाही मला फोन केला, माऊली पेढच खापा नाही. म्हणलं कोणत्या गल्ले ते म्हणला उंदरावाल्याचे. म्हणलं तुला अक्कल आहे का, मिठाईवाल्याच्या चौकात जा, तासात पेढ खालास का. संगत तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं. पाला खाणारे वानर होते, रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली उद्या त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. संगत अशा असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. कोण छत्रपती, पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचा येसाजी. 2000 जण एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला तंबूला कळ चरतो त्यांचं नाव धनाजी. वाऱ्याचे वेगानं घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जीवाजी. वाघाला भांडतो त्यांचं नाव संभाजी. सर्वांना एकत्र स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचे विचार जीवनात ठेवा. म्हणून आज तरुण मुलं बहुसंख्येने उपस्थित आहे. देव देश आणि धर्म याचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि धर्मासाठी एक व्हायला शिका, हे फार महत्वाचं वाक्य आहे. कारण ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. एकीला किंमत आहे. एक राहा. संघटन ज्ञानोबाने रेडा बोलवून भिंत चालवली हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही. माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची. 18 पगड जातील समाज एका छत्राखाली आणला वारकरी म्हणून. 750 वर्षापूर्वी आमच्या संप्रदायाची मिटिंग झाली, त्याच्यावर परत मिटिंग बी नाही. अजून संप्रदाय वाढतच चाललाय. एकच टाळी झाली चंद्रवागी वाळवंट, माझा ज्ञानराज गोपाळ असेल. अरे जात पात धर्म भेद पंथ ह्याच्यात विचार करू नका. आपण सर्वात अगोदर हिंदू आहोत. हिंदू म्हणून एक व्हा. जातीपातीचं राजकारण सध्या चाललेलं हे काय महाराष्ट्राची व्याख्या आहे का? असं काय महाराष्ट्र काय काय म्हणतात, करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. इतका बोगस महाराष्ट्र आहे का? माणसानं माडून जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातलं देवाने खाल्लं उष्ट. शून्यातनं स्वराज्य निर्माण करताना छत्रपतीने कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण तुकोबारायांसारखी सेवक संतांची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्य म्हणजे समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पाती आणि काष्ट. कने राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. एक व्हा, ही काळाची गरज आहे. आणि पुढचं वाक्य बोलतो, दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्यापेक्षा आपण आपल्या धर्माचे किती निष्ठावान पायक आहोत ह्याचं आधी आत्मचिंतन करा. कुणी उठायचं आणि ह्याला नाव ठेवून त्याला ठेवून आपण किती आपल्या धर्माचा अभ्यास केला. 25% हिंदूंना अजून आपला धर्मग्रंथ कोणता हे माहित नाही. काय दुसऱ्याला नाव ठेवता. किती जणांच्या घरात हनुमान चालीसा रोज होते, किती जणांच्या घरामध्ये रोज हरिपाठ होतो. आपण कोणते आपले नियम पाळतो.
घ्या जरा बाकीच्या धर्माचे आदर्श, नुसते टीका करू नका. प्रत्येक धर्माकडून काहीतरी चांगलं शिकण्यासाठी आहे, पण ते चांगले गुण आपल्यात यावेत आणि आपल्या धर्माचा स्वाभिमान असावा. तिरस्कार मत्सर करण्याची आम्हाला गरज नाही, पण याचा अर्थ आम्ही आमच्या आईविषयी स्वाभिमान बाळगू नये का? सगळ्याला समान म्हणलं की म्हणायचं भारी माणसे, आणि आम्ही आमचा धर्म, आमच्या आईला आमच्या आईचं वर्णन केलं की म्हणजे धर्मभेद करते. कुठून आला धर्मभेद? हिंदुत्व हा आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या शरीरामध्ये असलेला नैसर्गिक गुण नाही, ते काही विकत आणण्याची गरज नाही. त्यामुळं देव, देश, धर्म, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य, हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. सगळे रयत सुखी होती, शेतकरी सुखी होता, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये होती. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो, नीट ऐका. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला गेला, कसे द्राक्ष 50 रुपये किलो. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना हे 5 रुपये किलो, आणि हे द्राक्षाचा गड हे 50 रुपये किलो. ते घेणारा म्हणला द्राक्षाचा गड आणि खालचे मोकळे, त्याच्यात क्वालिटी कोणती नेमकी? नाही, क्वालिटी सेमच आहे. मग 50 रुपये किलो आणि 5 रुपये एवढा फरक कसं काय? म्हातारी म्हणली ही द्राक्षाचा घड आहे ना, हे 50 रुपये किलो का आहे? त्यांचा एकात एक जीव गुंतलाय. किती संकट आली तरी एकमेकाला ती एकटं सोडित नाही, त्यांची मॅजॉरिटी, म्हणून 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बहुबंदच चोपले. तू फुकाट म्हणणं तरी घेऊन जा, म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. म्हणून एक वा. आणि एक वाक्य वाढ पुढचं सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या बाबतीमध्ये एक व्हायला शिका. ही धर्माची जागा, हे धर्माचं व्यासपीठ आहे. इथं हजारो समाजात एकत्र बसलाय. जाते एक सांगतो, हीच माणसं पुढं काम, तीच पुढं काम, त्यांचीच नावं का घेतली, ह्यांचीच नावं घेतली, आणि ती माणसं मला विचारतच घेत नाही. हे तुमचे जे वाद आहेत ना, हे तुमचे वैयक्तिक वाद आहे. इथं संकट धर्मावर आले, तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? त्याचं नाव आणि त्याचं नाव का तुझ्या घरचा कार्यक्रम आहे का? इथं मानापानाच्या अपेक्षा करू नका. धर्माच्या ठिकाणी, संप्रदायाच्या ठिकाणी, सगळं गाव जिथं एक होतं अशा ठिकाणी सगळ्यांना समजून घेऊन आपल्याला पुढं चालायचं आहे. ही आपली भारतीय संस्कृतीची, हिंदू धर्माची परंपरा आपल्याला पुढं चालवायची, ही प्रत्येकाची जबाबदारी. जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले हे त्यांचे आपल्या उपकार आहेत, पण ह्याच्या पुढे ही धर्माची पालखी तरुण मुलांना तुमच्या खांद्यावर आहे. आज बहुसंख्येत तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान. कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसतात. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख. बाराखडी नीट ऐका बरं का. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व नेऊ नका. ग. गर्व नको. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घासारणार. घ. एक एक शब्द पुढे चालायचे. बाराखडी नीट ऐका. आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चव. चमच्याला विचित्र असतो. चमच्या तोंडावर खास बोलतो. वा वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. आणि आपलंच वार आहे. म्हणजे नुसतं माणसाला पिटवून देणे हे चमच्यांचं काम. वा. विकास फक्त तुम्हीच करू जाणं. तोंडावर पुढे गेल्या भांगार येते त्याने तर वाटोळ केले. हाय का? म्हणजे नेमका विश्वास तरी कसा ठेवावा असले चमच्यांवर. पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी घ्या. चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे. हा. आयुष्यात कधी कोणाचा चमचा होऊ नका. जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून शिवाजी महाराज कोणा चमचा नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणले आपले एकच शाही, त्याचं नाव शिवशाही. स्वराज्य निर्माण केलं. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्यांनी कधीच कुणावर जळू नका. हा. माणसाने मळका असाव पण जळका नसाव. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. तिकडे आलाय का? सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळका रोगाचे लक्षण आहेत. लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा.
गाता हे जळक्या रोगाला औषध आहे बरं का. आणि त्याच्यातले एकच इंजेक्शन सांगतो, त्याच्यात बऱ्याच गोळ्यात आणि एक पॉवरफुल आहे. एका इंजेक्शनात काम तमाम होते. जळक्या रोगावला औषध. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करा शिका. आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन कराय करा सहकार्य. गावातला माणूस बिझनेस मध्ये उतरायला करा सहकार्य. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकतोय, उचलून खांद्यावर घ्या. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही. देव स्वतःची झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्य टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राठ. संकटेला डगमगू नका मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा तरबेज असेल तर थकू नका यश मिळन पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडस ठेवा आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका एवढीच बाराखडी भरपूर झाली तुम्हाला. आता सगळीच एकदा सांगितलं की तुमच्यावर लोड येईल, कारण जो हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो आणि लई गोळ्या एकदा दिल्या मग चिक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठवलं. पण सुरुवात काय कष्ट करा. हे तरुण मुलाने म्हणते कामाला लाजू नका, मनगटाले धमक जरा जगाला दाखवा. तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. म्हणून तुम्ही जरा जागरूक राहा. व्यसन करू नका. आई वडिलांची सेवा करा. स्वतःच करतो तर स्वतःच्या मनगटाची हिमती कमवा. का तुमची लग्न होणार नाही? क्वालिटीला किंमत आहे ना. सध्या लग्नाचं लय अवघड झाले. मुली झालेत कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयनला आले मार्केट. हा, पोरींच्या आयनला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता वाढीवला वाटतं थोडा. हा, मी आला शेतकरी, पण त्यांना लय मार्केट आहे. पोरींच्या डायरेक्ट सांगतात पाहुण्याला आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हा, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? हा, अपेक्षाच माणसाला. आणि पोरांना सांगतो मूर्ख हो, जरा क्वालिटी कमवा. डॉक्टर मला सांगा, डॉक्टरला बायको मिळाला असं घडलं कधी? पीएसला बायको मिळाला आले का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळाला बोंबलं फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संघ भांडणं, बापा संघ भांडणं, अख्ख्या गावात राडा करायचा. गावात कोणचा मॅटर झाले तरी तुझंच नाव पुढे येतं. ही तर तू लायकी कमीवली गावात. तुला बघितलं तर डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असलं तर पेल्या अंग खाली येतो. त्या डीजे वाल्याला सुद्धा तुझा ताल कळना, तो नेमका कोणच्या तालात, 1.5 तालात का 8 तालात नाचतोय ती. असलं तर गायबानी तू पेल्या तुला सोमवार न धुंबार. त्या नवरदेवाला बी काय सुधारणा, ते बांबावलेला असतं, चष्मा लावतो, घोड्यावर बसतं, घोड्यावर बसतो. चष्मा नुसता आबाळाकडेच बघतो. 4-5 पेताडे खताडे त्या बाटलीसाठी त्याच्या पुढं करा. 2-4 जण गोंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसाय, 2-4 जण बोटाच्या द्वारे बांधाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र ना तो दल इंद्र आहे, तू कसा इंद्र आहे? तुला रुपये कमवायच्या आकड्या बापाची माझ्याकडे झपकीवाला पाहिजे घ्यायचा इंद्र आहे तू. जेव्हा काय डीजे वाजला, गोडा उदळा, नाचतानाचा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलला? आमच्या जिल्ह्यात झालं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. हा, नवरदिवस न्यायला लागणार 3 किलोमीटर याड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला त्याला वडू बाहेर काढला तरी त्याचा एक तडका. नवरी कुठे? लोक म्हणजे तिथं कालच झालं. मला मी आता काय करतो? असा डीजे पण नाचाय मोकळा. आता काय करतो रे? गाई म्हणे असली उभे बावळाटपणा काय. क्वालिटी कमवा, नाही तर ते सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा बघितला का पोरांनी? गेल्या वर्षी काढला होता. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणजे काय मागण्या? तर ह्यांच्या ह्यांना बैठकीत बोला काय म्हणणे. काहीच म्हणणं नाही म्हणजे आम्हाला बायका द्या. आता तुम्हाला बायका बी सरकारने द्यायच्या. ती काय लाडकी बहीण योजना आहे का? काय आले ना हप्ते तुम्हाला? बहिणींनो, तुम्ही काय नुसत्या बहिणी राहिल्यात का? तुम्ही लाडक्या बहिणी झाला आहे. 7.5 घेऊन बसलाय तुम्ही तरी काय लाडक्या बहिणी. लाडके दाजी मेले कागद वागू झाशी तू ये घरी, झाशी तू ये घरी. त्यांना वाटायचं तेवढंच प्यायला केलं होतं ना आपल्याला. बाया देतात, रुपया सुद्धा देणार नाही तुमच्या. रुपया सुद्धा
ते काही सोप्यात का लाडक्या बहिणी? फक्त लाडक्या भावांना विसरू नका म्हणजे झालं. खायचं एकाच आणि गायचं एकाच. लोक तर एवढी सुपीत का? ते भाऊ सुद्धा जे आम झाले आहेत वरचे तिन्ही भाऊ, कारण त्यांना सुद्धा ह्या बहिणीवर विश्वास राहिला नाही. रोज आरडते बहिणींनो आम्हाला विसरू नका रे यार. ह्या बहिणींचा का ह्यांनी सख्या भावावर जमनी पाय दावा ठोकला या बहिणी एवढ्या यांनी सख्य सोडले नाही तर तुम्ही लय लांबची आले हो. तुम्ही आमचं सांगून ऐकणार का? तुम्ही आमच्यापेक्षा तज्ञ माणसे, तुम्हाला कोणाला करायचंय, तुमच्या पसंतीची माणसं तुम्हाला कोण निवडायचे ते निवडा, त्या काय आम्ही सांगू शकत नाही. पण योग्य माणूस, योग्य दिशा, योग्य आचार, धर्माचं, संस्कृतीचं, परंपरेचं ज्या व्यक्तीला ज्ञान आहे त्या माणसासाठी आपल्या धर्माला कलंक लागणार नाही. आपली परंपरा त्या व्यक्तीकडून टिकवली जाईल. आणि फक्त धर्म बी नाही, त्या माणसाकडे व्हिजन सुद्धा पाहिजे. गोर गरीब रयतेचं, शेतकऱ्याचं, माता मावल्यांचं, तरुणांचं रोजगार निर्मिती, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला हँडल करता आल्या पाहिजेत. इतका राडा लावला ह्या राजकीय लोकांनी, तुम्हाला खरं सांगतो. 10 मिनिटं टीव्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय? धाराधारी, वाडावडी, आपटापटी, उचलाउचली, पळापळी, भुकाभुकी, थुकाथुकी, ह्या जे आली त्याचे गेले, हे राहिला, हे उठला, हे कानला, हे वाकला, हे भुकला, थुकला, गेली, धरान, वाडान, चाला, उचला, काय धिंगाणा लावला. नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. सगळ्या राडा करून टाकला. राजकीय लोकांचं जे वजन होतं, जे लोकांचा विश्वास होता, ते विश्वास सध्या राहिलेला नाही. कारण जिथे आपापल्या स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लागले ना, काय लोकांनी ही असली परिस्थिती बघून आमच्यासारख्या अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाला वाटतंय आता आपण ह्याच्यात उतराव का काय. चांगल्या माणसाची राजकारणाला गरज आहे ना. राज ठाकरे बोलले बघा, म्हणले रतन टाटा गेल्याच्या नंतर अख्खा भारत देश हळहळला आणि देशाला वाटलं की चांगला माणूस होता. मग सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली माणसं असावी वाटतात, मग राजकारणामध्ये चांगली माणसं का चालत नाही? लबाड्या करणारी, काळं पांढरं करणारी, दहशतवाद करणारी, 2 नंबर करणारी, दारूचे धंदे, सगळे 2 नंबर उद्योग करणाऱ्या माणसाला सहकार्य करणारे, चांगल्या विचाराचा का असू नाही? सांगण्याचा उद्देश, धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्यावेळेस हातात हात घालून चलत त्याच वेळेस देशामध्ये क्रांती होत असते. माहिती छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरा एक दिलं नव्हते, स्वराज्य भक्ती शक्तीचा संगम झाला म्हणून स्वराज्य निर्माण झालं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे तयार करण्याचं काम तुकोबऱ्यांच्या शब्दाने केले बरं का. ते पायिकाचे जर अभंग वाचले, वीर विठ्ठलाचे गाडे कडी काळ पाया पडे, हे तुकोबरांनी मावळ्यांच्या अंतकरणात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम सुद्धा तुकोबऱ्यांचं, त्याचं सुद्धा एक गाथ्यामध्ये विशेष प्रकरण आहे. म्हणून आचार विचार उच्च ठेवा, व्यसन करू नका ही तरुण पिढीला विनंती. देशाबद्दल, धर्माबद्दल अभिमान ठेवा आणि जीवनामध्ये संत संगत घडवा. आणि संत संगत जर घडली तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. आणि संत सेवा करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये शक्ती दे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे अंगी, 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 तुका शक्ती रे नाचे रंगी, शक्ती रे नाचे रंगी, मनसी काळी मागा, मनसी मागा, मनसी काळी मागा, शक्ती रे शक्ती रे नाचे रंगी, मनसी काळी मागा, मनसी काळी मागा, मनसी काळी मागा, हे जितेगा पांडुरंगा, हे जितेगा पांडुरंगा, हे जितेगा पांडुरंगा, पांडुरंगा,
देगा वा टाळी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, तुका म्हणे अंगी शक्ती देईना चोरंगी. भगवंता, भगवंत सेवा, धर्म सेवा, संत सेवा करण्यासाठी शक्ती दे पाहिजे ना. शक्ती दोन प्रकारची आहे. पहिलं बळ हे शरीराच्या कथेची सामुग्री देहवसनावरी, आणि दुसरं बळ विवेकासहित वैराग्याचे बळ, मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती दे, आणि त्या आम्ही शक्तीच्या जोरावर तुझ्या रंगामध्ये नाचू. मनसे काही मागा तेचे देगा पांडुरंगा, असा अभंगाचा भावार्थ.
तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, त्यांच्याच आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग महाराष्ट्रात कीर्तने केले, महाराष्ट्राच्या बाहेर केले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलं. हे वारकरी संप्रदायाचे माझे वाचलेले आशीर्वाद आहेत. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, कुठू नका 2 मिनिटं कुणी. आईशी चराचरी कीर्ती यांची. हा वारकरी संप्रदाय वाढवणं, त्याचा प्रसार करणं, त्याचा प्रचार करणं आजच्या युवा पिढीचं कर्तव्य आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं एक आनंदाची बाब, माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबारांचं मंदिर तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा त्या परिसरात कधी आले, आळंदी, पंढरपूरकडे, तर नक्की एकदा कर्जतला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत, हजारो झाडे, 2-2.5 एकरचा परिसर, 5000 माणसं बसतील एवढा सभा मंडप, एवढं भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं भगवंतांनी माझ्याकडून कमी वयामध्ये पूर्ण करून घेतलेलं आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. आणि एक आनंदाची बाब म्हणजे त्या आश्रमावरती तरुण पिढीसाठी आम्ही एक नवीन गुरुकुल या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. की शाळेतच शिक्षण देऊन मुलं भविष्यात कोणत्या क्षेत्रात जाईन तिथं अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार करते. कारण फक्त शाळेतच शिक्षण देऊन गरज नाही, तर त्यांना व्यवहाराचं शिक्षण, जीवनाचं शिक्षण आणि आपल्या संस्कृतीचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. म्हणून युवा मुलांसाठी ते गुरुकुल आहे. ते 9वी 10वीच्या पुढची मुलं तिथं आम्ही घेतो कमी, आणि एका गावातनं एकच घेतो, जास्त पण नाही. तुमच्या इथं कोणाची इच्छा असेल तर गायन, वादन आणि विशेष करून कीर्तन. काही मुलं त्या क्षेत्रामध्ये आवड असते पण पुढचं मार्गदर्शन मिळत नाही, त्याच्यामुळे ती मुलं त्या ठिकाणी थांबली जातात. परंतु त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देऊन, मग ते कोणताही कलेचं क्षेत्र असू द्या, त्या कलेच्या क्षेत्राला वाव देऊन, मग ते गायन असो, वादन असो, एखाद्याला कीर्तन शिकण्याची इच्छा असेल तर त्याला कीर्तनाचं नॉलेज, कीर्तनाचं ज्ञान नेऊन भविष्यामध्ये गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि विशेष करून कीर्तनकार घडवण्यासाठी ते गुरुकुल आहे. कोणाची इच्छा असेल, आपल्या गावातील युवा शक्तीची वारकरी माळकरी आहेत आणि पुढचं मार्गदर्शन त्यांना मिळावं अशी इच्छा आहे, त्यांनी संपर्क साधावा अशा ठिकाणी विनंती करतो. तुम्ही तिथं फक्त मुलगा आणून घालायचा, तो वारकरी घडून, धर्माचा पाईक बनून आणि आदर्श माणूस घडवून तिथून बाहेर पडेल अशी या ठिकाणी ती रचना आहे. म्हणून कुणाची इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधावा अशा ठिकाणी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक आणि सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपण या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केलेलं आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गुरुवारी आपल्या नरहरी माऊलींचे आशीर्वाद आपल्याला आहेत. करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्धांगी, असं त्या साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू बोलन तेच खरं करण्याची ताकद, वाच्या सिद्धी त्यांना प्राप्त होती. अशा नरहरी माऊलींची ही जन्मभूमी, त्यांची ही जन्मभूमी आहे. आणि त्यांचा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भक्त परिवार आहे. आणि सोनाजीबा महाराजांच्या सुद्धा त्याच पद्धतीचं त्यांचं ते संतत्व, आणि म्हणून त्यांच्या यात्रेच्या निमित्तानं, भगवंताच्या यात्रेच्या निमित्तानं आपण हा सुंदर सोहळा करतो. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली गणी गण गणात गणी गण गणात